नंबर 1. आले स्वच्छ करून फ्रीजरमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते, तसेच सहज चिरता व खिसता येते. नंबर 2. अंडे उकडण्यापूर्वी पिनेने त्याच्या कवचावर अगदी लहानसे छिद्र करा. उकडल्यानंतर अंड्याचे कवच सहज काढता येईल. नंबर 3. ऑमलेट बनवताना मिश्रणात थोडे दूध घालून फेटा, म्हणजे ऑमलेट सॉफ्ट आणि स्वादिष्ट बनते. नंबर 4. आमरस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ धातूच्या भांड्यात साठवून ठेवू नका, त्याचा रंग बदलण्याची शक्यता असते. नंबर 5. आले, लसूण, मिरचीची पेस्ट अधिक काळ टिकून राहावी यासाठी मिठासोबत 1 चमचा गरम तेल घालून चांगले एकत्र करा. पेस्ट स्वादिष्ट होते. नंबर 6. बदामाची साले सहज निघावीत यासाठी 15 ते 20 मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवा. नंबर 7. बटाटे आणि कांदे एकत्र ठेवल्यास बटाटे लवकर खराब होतात. नंबर 8. पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट किसून घालावे, यामुळे पावभाजीला छान रंग येतो. नंबर 9. पावभाजी करताना पाव एकसारखे कापले जावेत यासाठी एका भांड्यात गरम पाणी ठेवावे आणि त्यात बुडवून गरम झालेल्या सुरीने पाव कापावा, यामुळे पाव चांगले कापले जातात. नंबर 10. परसबी, मटारचे दाणे, मिरची इत्यादी भाज्या शिजवताना आधी हळद, मीठ घातलेल्या पाण्यात भाज्या शिजवाव्या, यामुळे रंग हिरवागार राहतो. नंबर 11. अळूच्या वड्या करताना पाने स्वच्छ पुसून थोडेसे तेल लावावे आणि वरून पीठ पसरावे, यामुळे वड्या कुरकुरीत होतात. नंबर 11. लाल भोपळा, कलिंगड, खरबूज यांच्या बिया कडक उन्हात वाळवाव्या, नंतर सोलून साठवून ठेवाव्या. पदार्थ गार्निश करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. नंबर 13. सॅलेड बनवण्यासाठी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा, मनासारख्या आकारात कापता येईल. नंबर 14. रस्सा दाट स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचे कूट, नारळाचा चव मिक्सरला बारीक करून रश्श्यात घालावा. नंबर 15. कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी, चविष्ट होते.